असं म्हटलं जातं, म्हणजे सध्या मीडियामध्ये अशी चर्चा आहे किंवा राजकीय जे विश्लेषक आहेत ते असं म्हणतात की राहुल गांधींनी जे हे वोट चोरीचे आरोप केलेले सत्ताधाऱ्यांवर आणि जे त्यांचे आता धाबे दणाणले, अक्षरशः मोदी असोत, आपले पंतप्रधान मोदी असोत किंवा शहा असोत किंवा इतर जे काही राजकीय पक्ष आहेत, स्पेशली सत्ताधारी, हे अक्षरशः घाबरलेले आहेत त्या सगळ्या प्रकरणामुळे. तर असं म्हटलं जातं की आता राहुल गांधीच्या जीवाला पण धोका आहे या गोष्टीमुळे. तुम्हाला काय वाटतं? हे म्हणजे हे हे कृत्य करू शकतात का? जसं त्यांच्या आजी, वडील, आजी, आजोबा या सगळ्यांच्या बाबतीत जसं झालंय तसं राहुल गांधीच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं का? मलाही स्वतःला अनेक दिवसात गेल्या 6 वर्षापासून माझ्या मनात ही भीती आहे. ईश्वर साक्षी आहे, सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना शेवटच्या श्वासाबरोबर मी ईश्वराला म्हणते, ईश्वरा माझ्या राहुलला सुरक्षित ठेव, ईश्वरा माझ्या राहुलला सुरक्षित ठेव. ईश्वर नक्की ऐकेल, माझं म्हणून नाही. या देशातली जनता आहे तिच्यातले 1-2 करोड धर्मवेडे जाऊ दे, परंतु करोडचे आत्मे त्यात ईश्वराला प्रार्थना करत आहेत, कळत न कळत प्रार्थना करत आहेत आणि ती प्रार्थना ऐकणं त्याला भाग आहे. त्यामुळे तू काही काळजी करू नको, तो निश्चित हे राहणार आहे. आणि अन्यथा माझा जीव मी माझ्या तळ हातावर ठेवलेला आहे आणि त्याला प्रश्न विचारायला वर जाईल.